गाईस, मी आहे वैष्णवीने तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर गाईस, आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव. इथे माझी मम्मी पण बनवते. हाय काय हाय होत चाललंय तरी. आता इथे मम्मी काहीतरी भाकरीचं बनवते. कालची शिळी भाकरी होती तर माझं डोकं चाललं, चला त्या भाकरीला पोह्यासारखी फोडणी देऊया. तर त्यात तू काय काय टाकलंस? फर्स्ट टाइम तेल गरम झाल्यावर जिरं, राई, कढीपत्ता, कैसी आहे हे बघा इथे बनवत आणि इथे भाकरीचा चुरा करते. दालची उरलेली भाकरी आहे आणि ती तांदळाची भाकरी आहे. असं तुम्ही टाकायचा तर छान वास येतो. कढीपत्ता टाकते, ती लाल मसाला झणझणीत. हा बोल. हे बघा हे असं नाही, काहीतरी संध्याकाळी येणार आहे. आहे. तरी नव्हती आली. असे काहीतरी छोटे छोटे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहे तिथे. गाईस, इथे बारीक कांदा कापून घेतलाय, बारीक नाही रफली, आणि खोबरा. आता याला आपण भाजून घेऊ. इथे ऑइल ऑलरेडी टाकलेलं आहे, त्याच्यात आपण टाकू कांदा, खोबरा, अर्धा चमचा मीठ. याला आपण मस्तपैकी रोस्ट करून घेऊ जोपर्यंत कांदा आणि खोबरं लाल नाही होत. तर आता इथे हे शिजवून झालं आहे. आता याला आपण थंड करत ठेवू. इथे मटकी धुवून घेतली आहे, ही रात्रभर भिजवून ठेवलेली. 2 ग्लास पाणी टाकलंय, हळदी. तर याला आपण शिट्या देऊ. किती? 4 शिट्या देणार आहोत. आणि हे इथे रेडी आहे. याला थंड करत ठेवणार आणि मग नंतर ग्राइंड करणार. आता इथे मिक्सरला फोडणी द्यायला गॅस ऑन केली आहे. याच्यात टाकणार तेल आणि इथे बारीक कांदा कापून घेतला. तेल टाकलंय, जिरं तुड झालं ते पण तुड होईल. हा मम्मा. त्याच्यानंतर टाकणार हिंग आणि बारीक कापलेला कांदा. बस. आता याला कांद्याला पण चांगल्यापैकी गोल्डन ब्राऊन करून घेऊ. भाकरी कशी लागली? मस्त मस्त, खूप छान. आता हे मी इथे घेतलंय मिश्रण जे आपण केलेलं. आता ह्याला ग्राइंड करून घेऊ. इथे मी ग्राइंड करून घेतलंय. आता ह्याला आपण टाकू त्या कांदा. इथे जो कांदा आहे तो थोडासा ब्राऊन झालाय. टाकू आपण हा मिश्रण जो बनवलाय, ग्राइंड केलाय, आणि याला पण ह्याच्यासोबत मस्तपैकी मिक्स करून घेऊ. कलर बघा तुम्ही, एकदम मस्त ऑरेंज आला आहे त्या मिरचीमुळे. मिरची कुठली होती ती? काश्मीरी मिरचीमुळे. मी तुम्हाला मिरची पण दाखवते. ही श्री ब्रँडची आम्ही मिरची. कलर मस्त आला आणि आम्ही 2च मिरची टाकलेल्या, पण कलर बघा तुम्ही एकदा. पण ह्याला तेल सुटेपर्यंत मस्तपैकी हा जो वाटण आहे तो आपण भुनून घेऊ. त्याच्यात जो उरलेला वाटण आहे तर आपल्याला वेस्ट नाही करायचं. असं पाणी टाकून घेऊ आणि असं मिक्सरला शेक करून घेऊ. म्हणजे जो पण वाटण असेल ना तो या पाण्यासोबत मिक्स होईल. आणि जेव्हा पण आपण त्याच्यात पाणी टाकू ना तेव्हा हा वाला पाणी पण टाकू. आणि तुम्हाला कुठली रेसिपीज पाहिजे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तेल सुटेपर्यंत भाजी. असं काहीतरी झाला पाहिजे हा मसाला. आता त्याच्यात काय टाकणार? अजून थोडंसं तेल ॲड करते कारण तरी आली पाहिजे. मिसळ आणि तरी. घरगुती मसाला थोडासा, कारण काश्मीरी लाल मिरची पण टाकली आहे तरीसाठी, तिखटासाठी. धणे पावडर थोडंसं. आणि मग आपलं हे वाटण, मटकी जी आपण ठेवलेली ती इथे शिजली आहे अशी.
आणि त्याला किती 4 ते 5 शिट्या दिल्या आहेत. 4 शिट्या. आणि आता रिस्की काम हे त्याच्यात तिथे येतात. आता तो मसाला जो आहे तो आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि त्याला चांगल्यापैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपला वाटणार जे मी तुम्हाला बोललेले ना, वाटण वेस्ट नाही करायचं, त्यात थोडंसं पाणी टाका, तेच आपण इथे टाकणार आहे. आणि ह्याला मस्तपैकी मिक्स करून घेऊ. आणि तुम्ही बघा किती सुंदर दिसते. अजून पाणी टाकलं मम्मीने आणि ह्याच्यात टाकलं. नाही ते सगळं एकत्र करणार, मसाला सगळा घेते. ते पण ह्याच्यातच टाकशील ना. आता ह्याच्यातला पण जे मसाला आहे ते काढून घेऊ. काहीच वेस्ट नाही करायचं आहे. जस्ट देसी मॉम थिंग्स. ते पण ह्याच्यात टाकून घेऊ. घासून घासून टाका. काय बोलते? रेडी आपली मिसळ पाव. पाव कुठे रेडी आहे? मिसळ पाव घेऊन यायचे आहेत. पाव अजून आणलेत नाही. तर गाईस इथे मिसळ तर रेडी झालेली आहे. पण आता सध्या ना संध्याकाळचे 5 वाजले. तर आपण आता तर नाही खाणार आहोत. तिला रात्री खाऊ. दाखवते 1 सेकंड. मस्त बुडबुडा आला आहे. आणि आता 5 वाजले तर आपण मिसळ पाव तर नाही खाऊ शकत. छान येतो सगळं. वास, खुशबू बोलतात त्याला. वास येते, खुशबू येते गाईस, खुशबू. टेस्टिंग टाइम. मीठ बरोबर आहे का? ओ फर्स्ट क्लास. अप्रूव्ह. स्वतःनेच बनवली आहे, स्वतःच अप्रूव्ह. ओके. तर मिसळ पाव तर नाही खाऊ शकत 5 वाजता. तर आपण बनवूया थोडीशी चाय. चाय इज मॅन्डेटरी. किती पण ऊन असू दे आपण चाय पितो. चायने माझ्या मम्मीला शक्ती येते, ताकद येते. एनर्जी ड्रिंक आहे. थोडासा मीठ कमी आहे तर तुम्ही पण टाका वरून टेस्ट करून. अजून काय टाकते? गरम मसाला. गरम मसाला टाकूया. आमचे मसाल्यांचं पाकिट बघा. तुम्ही टाका, आम्ही टाकायला विसरलो तर तुम्ही टाका. इथे आपली चाय पण रेडी झाली आहे. आणि इथे चाय पडली आहे, ते नका बघू. इथे बघा चाय रेडी आहे. मस्त चाय रेडी आहे. खाऊ रेडी आहे. पुन्हा कप भरून आम्ही चाय पितो, टमलर भरून. यम्मी. तर गाईज हाच होता आजचा फूड व्लॉग होता. थोडासा फूड व्लॉग होता. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला असे कपडे चेंज दिसत असतील कारण हा आहे नेक्स्ट डे. काल आम्ही मस्त दम मारून जेवलो आणि झोपून गेलो. त्यानंतर मी काहीच शूट नाही केला. आणि थोडं तुम्हाला माझा आवाज, चेहरा थोडा वेगळा वाटत असेल तर आय एम सॉरी. कारण माझी तब्येत थोडी ठीक नाही आहे म्हणून. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय गाईज.